राज्याचे वने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर आर्णी वनी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी 13 मार्चला जाहीर करण्यात आली। गेल्या लोकसभेत चंद्रपूर लोकसभेची जागा भाजपाच्या हातून निसटली होती। आता या जागेसाठी भाजपातर्फे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे। याचा आनंद वनेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपाच्या वतीने कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला। आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी जागा खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी फटाके फोडून तिकीट मिळाल्याचा आनंद साजरा केला। यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वनी आर्णी लोकसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, विदर्भाची बुलंद आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केलं। सुधीरभाऊ असं नेतृत्व आहे, खऱ्या अर्थाने एक इतिहासाचं नेतृत्व, ज्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्रात संपूर्ण छाप पाडली। आपल्या मंत्रिपदाच्या कार्यालयात आमच्या सर्वांच्या आशा अपेक्षा निश्चितपणे सुधीरभाऊ आहे। त्या संसदीय क्षेत्राचं ते प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे साहजिकच भारतीय जनता पार्टीच्या सर्व उत्साही तरुण कार्यकर्ता, महिला पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे। त्यानिमित्ताने या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब, आदरणीय फडणवीस साहेब या सर्व नेतृत्वाचं अभिनंदन करण्यासाठी आणि आदरणीय भाऊंना सुधीर भाऊंना शुभेच्छासाठी आजचा विजय, आजचा आपण आनंदोत्सव, आनंदाचा सोहळा आम्ही सादर करत आहोत। या निमित्ताने तरुणामध्ये, विशेषतः भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आणि या वनी विधानसभेतल्या सर्व सामान्य नागरिकांमध्ये सुधीर भाऊंवर खूप अपेक्षा आहे। या क्षेत्राचा विकास हवा, मग लोकशाहीचे प्रश्न असो, रेल्वेचा प्रश्न असो, रेल्वे सायटिंगचा प्रश्न असो, अनेक वर्षापासून, आणि शेतकऱ्यासाठी बेरास असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे आपण खताचे रॅकपॅड असो, अशा अनेक आशा आदरणीय सुधीरभाऊ आहे। निश्चितपणे सुधीरभाऊ त्या आशा आमच्या पूर्ण करण्याचा विश्वास आहे। म्हणून एक आनंद असो, उत्सव म्हणून सर्वांना या आणि प्रधानमंत्र्यांचं आभार आणि अभिनंदनासाठी आजचा आमचा सोहळा होता। सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित झाले। मी आदरणीय सुधीरभाऊंना मनापासून शुभेच्छा देतो। निश्चितपणे या लोकसभा क्षेत्राचं ते खासदार म्हणून निवडून येणार आहे, याबद्दल कोणाच्या मनात दुमत नाही। धन्यवाद।